हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती सेट करा. तो गाईज, आता आमचा बाबू झोपला आहे, तुम्हाला दाखवते. मॉलिशने आंघोळ झाली. याचे कपडे आहेत ना, हे लावून घेते. बघा, मी काल संध्याकाळीच धुतलेले, संध्याकाळपासून केवढे झाले बघा लगेच. ते आता धुवून घेते ना, तर मग नंतर वापरायला राहणार नाही. बाळतीच आहेत बाबूचे सगळे. तो पटकन लावून घेते, पाणी आलं तर मशीन, आणि स्वयंपाक वगैरे बनवून घेते. गाईज, आता मी इथे डाळ लावलेली आहे. डाळ माझी झालेली आहे आणि मी काल वाटणच होते तर राहूनच गेला, बाबू उठला म्हणून. आता भांडी घासले चहाची. आणि गाईज, आमचा बल्ब बघा काल खराब झाला. हा बल्ब काल खराब झाला आहे, त्याच्यामुळे ना मी छोटा बल्ब लावलेला आहे. आणि आता मला हे दोन्ही बाटली भरून ठेवायचे आहेत. हा आमचा एमर्जन्सीसाठी भरून ठेवतो, हा पण एमर्जन्सीसाठी भरतो, कारण की हा आईंना द्यायला लागतो आम्हाला. मोठा बाटला आम्ही भरून आईंना देणार आणि छोटा बाटला एमर्जन्सीसाठी भरून ठेवतो, कारण की आमचा कधी पण संपला ना बाटला तर छोटा बाटला कामी येतो आम्हाला. बुधवार होता तर बाबूचा जन्माचा दिवस आहे, त्याच्यामुळे आमच्या घरातले बोलले की जन्माच्या दिवशी आहे ना आंघोळ वगैरे घालत नाहीत 3 महिन्यापर्यंत. बुधवारी आम्ही मौलेश्वर काकींना बोललो की आंघोळ नाही घालायची, म्हणून आम्ही मौलेश्वर काकींना बोललो की आंघोळ नाही घालायचे तर मी घेईन पुसून वगैरे त्याला गरम पाण्याने. आणि तशी पण त्याला सर्दी झालेली आहे थोडी थोडी, तर आता बरं वाटते त्याला. पण तरी पण आपली काळजी घेतलेली बरी असते ना, कारण की थंडीचे दिवस आहेत, तर रोज रोज आंघोळ पण चांगली नाही. पण आम्ही घालतो, कारण की स्वच्छ पण ठेवायला पाहिजे ना बेबीला. मौलेश्वर काकींना बोलली की बुधवारी आंघोळ वगैरे घालायची नाही, तर त्या पण तेच बोलत होत्या, हां जन्माच्या दिवशी घालत नसतात म्हणून 3 महिन्यापर्यंत. सो त्यांना सांगितलेलं त्या दिवशी नका येऊ, त्या दिवशी त्या नव्हत्या आल्या. तर त्या दिवशी पूर्ण रात्र ना 1 सेकंड पण आमच्या बाबांनी मला झोपून नाही दिला आणि स्वतः पण झोपला नाही. आणि त्याच्यानंतर काल गुरुवार होता तर काल दुपारी पण तो झोपला नाही. आणि मी विचार केला दुपारी झोपेल, तर कामं आवरता 2:45 झालेच होते. आणि मग 15 मिनिटांनी विद्युत येणार होता, म्हणून मी त्याची वाट बघत होती. मग तो आला वगैरे आणि मी तेव्हा झोपायला गेले तर बाबू उठला. बाबूने मला झोपूनच दिला नाही बिलकुल पण. परवा रात्री पण झोपून नाही दिला, काल पण दुपारी झोपून नाही दिला. आणि काल काय झालं, काल काकींना जायचं होतं तिकडे बसायला, दिवसांना जायचं होतं वाटतं मौलेश्वर काकींना. सो त्याच्यामुळे त्या नव्हत्या आल्या आणि त्यांनी मला परवाच सांगितलेलं होतं. आधीच माहिती होतं की त्या येणार नाही. तरी मी काल त्याला स्पंजिंग करून घेतलं, पण तरी त्याला कसं त्या मॉलेजची सवय लागली ना, तर त्याचं अंग असं लूज झालं नव्हतं, तर त्याच्यामुळे तो खूपच जास्त चिडचिड करत होता. आणि पूर्ण रात्रभर त्याने काल पण मला झोपून नाही दिली. माझी आहे ना पूर्ण बसून बसून माझी शोल्डर, बॅक पेन वगैरे, शोल्डरपासून हीलपर्यंत माझी खूपच जास्त पेन होते बॉडी. एवढं जास्त होतं ना की खूपच विचारूच नका. अक्षरशः मी रडकुंडीला आलेले आणि काल तर मी अक्षरशः रडलीच. चिड पण करत नव्हता आणि झोपत पण नव्हतं. त्याला खूप झोप आलेली, पण तरी पण तो झोपत नव्हता. आणि त्याला मला वाटलं की पोटात वगैरे दुखत असेल, त्याच्यामुळे मी त्याला औषध पण दिलं, जे मॅडमने औषध दिलेलं ते पण दिलं. तरी पण तो तसाच, तो सकाळपर्यंत तसाच त्याने हैराण केलं. 7ला तो झोपला, तेव्हा जाऊन मी थोडी झोपली. त्याच्यानंतर परत तो 7:30ला उठला. मग त्याला मी परत फीड केलं थोडंसं, मग तो लगेच झोपला. मग झोपल्यानंतर मग मी परत झोपली, तेव्हा 9 वाजता मी उठले. त्याच्यामुळे खूपच लेट झाला आज. पण मी विचार केलेला की सकाळपर्यंत तशी पण मी जागीच असते. आणि रोज कसं आता कॉलेज चालू केल्यापासून आहे ना, रोज बाबू थोडं तरी झोपून देतो, 10-15 मिनटं तरी झोपून देतो. पण काल आणि परवा मला 1 सेकंड पण त्याने झोपून नाही दिली. त्याच्यामुळे अजून चिडचिड झालेली. माझ्या पायांना जास्त पेन होतं ना, ते अक्षरशः मी रडायला लागली. आणि मग माझे हजबंड जेवत होते, त्यांनी बाबूचा आवाज वगैरे ऐकला तर ते आले बेडरूममध्ये आले आणि मला ओरडायला लागले की दुपारी झोपत नाही, ब्लॉग वगैरे एडिट करत बसते, यूट्यूब चॅनल वगैरे डिलीट करून टाक, काय गरज नाही, आराम करू वगैरे. म्हणजे ते साहजिकच आहे, त्यांना माझी काळजी आहे म्हणून ते बोलले. पण मी यूट्यूब चॅनल डिलीट करणार नाही, कारण की मी गेल्या टायमाला पण मी यूट्यूब चॅनल ओपन केलेला, त्याच्यामध्ये मला खूपच प्रॉब्लेम झालेले. तरीसुद्धा मी चालू ठेवलेला, पण काही कारणामुळे मी तो अपलोड करायचे बंद केले.
पण आता मी अपलोड करायचे बंद नाही करणार. पहिले मला डेली ब्लॉग अपलोड करायला नाही मिळाले तरी आधीमध्ये का असो ना मी ब्लॉग अपलोड करणार म्हणजे करणारच. आता मी पटापट स्वयंपाक बनवून घेते आणि आमच्या आईंचं सिलेंडर संपलेलं आहे. सो तो पण आणून ठेवला माझ्या हस्बंडनी. तर आता तो भरून देतील आणि छोटावाला एक्स्ट्रा बाटला आहे तो पण आम्ही भरून ठेवतो कारण की आम्हाला इमर्जन्सीसाठी लागतो. आता बाबू आमचं झोपलेलं आहे तर मी आता पटकन आवरत घेतलेलं आहे सगळं हळूहळू. आणि आता 12:30 वाजलेले आहेत. असंच माझा टाईम जातो गाईज. पण काय नाही मी प्रयत्न करेन. मिनी ब्लॉग तर मिनी ब्लॉग पण ब्लॉग अपलोड करायचा मी कधीच सोडणार नाही. भले कधी कधी येतील कधी कधी नाही येणार कधी कधी लेट येतील पण मी ब्लॉग अपलोड करणार म्हणजे करणार. आणि तुमच्यासाठी चॅलेंज पण घेऊन येणार आहे. मी कालच तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं आहे पूर्ण दिवस मी माझ्या ब्लॉगमध्ये हिंदीमध्ये बोलेल. 24 आवर्स हिंदी स्पीकिंग ब्लॉग घेऊन येणार आहे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी. स्टे ट्यून. माझे ब्लॉग पूर्ण लास्टपर्यंत बघा. मी काही लोकांना हे पण सांगणार आहे की तुम्ही माझे ब्लॉग पूर्ण बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करून टाका कारण की सबस्क्राईब केल्याने तुमचं काहीही नुकसान होणार नाही. मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त एवढंच होईल की तुम्हाला माझे ब्लॉग बघायला मिळतील. जसे मी ब्लॉग अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. एवढंच फक्त होणार आहे बाकी काही नाही होणार आहे. सबस्क्राईब नक्की करा.